सरपंच संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येचा निषेधार्थ आज वाशिममध्ये मोर्चा, सर्वपक्षीय होणार मोर्चा सहभागी। संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी हत्येप्रकरणी धाराशिवमध्ये आज जन आक्रोश मोर्चा, मोर्चात जरांगेंसह सर्व पक्षीय नेते सहभागी होणार। बीड प्रकरणात गोट्या गीतेचं नाव समोर, परळी विधानसभेत गोट्या गीतेनं भूत ताब्यात घेतलं, आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप। गोट्या गीतेचा एक व्हिडिओ आव्हाडांकडून पोस्ट। भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन रविवारी शिर्डीत, त्यानिमित्तानं आजपासूनच भाजपचे नेते शिर्डीत दाखल होणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेनं हत्येआधीच आवादा एनर्जी कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला धमकावलं होतं, तक्रारदार सुनील शिंदे यांनी केलेल्या तक्रारीत उल्लेख। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जिल्ह्यात पाठवणार दिल्लीची टीम, सरकारकडून मागवणार अहवाल। बजरंग सोनावणेंच्या पाठपुराव्यानं मानव अधिकार आयोगात गुन्हा दाखल। आता न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, 36 जिल्ह्यात मोर्चा काढणार। पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा जालन्यातील मोर्चातून इशारा। जालन्यातील मोर्चात सहभागी झाल्यानंतर मनोज जरांगे रुग्णालयात दाखल, अस्वस्थ वाटू लागल्यानं छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते दौंडमध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या नव्या इमारतीचं उद्घाटन। परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अजित पवारांचं आश्वासन। पंढरपूर कॉरिडॉर विकास प्रकल्पाला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध। प्रकल्पामुळे होळकरवाडा, शिंदे सरकारवाडा, नामदेव पायरी यांसह अनेक मंदिरं पाडावी लागणार असल्यानं विरोध। साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेमध्ये 20व्या जागतिक मराठी संमेलनाचं उद्घाटन। जागतिक मराठी गौरव पुरस्कार एबीपी नेटवर्कचे सिनियर व्हॉइस प्रेसिडेंट राजीव खांडेकर यांना प्रदान। साताऱ्यामध्ये आयोजित ग्रंथोत्सवाचं एबीपी नेटवर्कचे सिनियर व्हॉइस प्रेसिडेंट राजीव खांडेकरांच्या हस्ते उद्घाटन। सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ लेखक आणि कवी प्रवीण दवणेही यांनी उपस्थिती लावली। 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पुण्यात विश्व साहित्य संमेलन, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते होईल। मंत्री उदय सामंत यांची माहिती। महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात महाराष्ट्राचा पर्यटन महोत्सव घेण्याचा मंत्री शंभूराज देसाईंचा निर्णय। हा महोत्सव 10वी आणि 12वीच्या परीक्षा झाल्यानंतर घेणार असल्याची माहिती। 12 जानेवारीला राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव, यानिमित्त जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यावर रोषणाई। नवी मुंबईतील राघव नरसाळे यांच्याकडून शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण, 60 ग्रॅम वजनाचा आणि 4,29,000चा हा मुकुट असल्याची माहिती। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरण शिल्पकार जयदीप आपटेला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानं आता आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही, न्यायालयाचं स्पष्टीकरण। मंत्री प्रतापराव जाधव आज बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील केस गळतीग्रस्त भागाचा दौरा करणार। लोणार सरोवराचं पाणी भूगर्भात खोल झिरपल्यानं त्यातील घटकांमुळे केस गळती होण्याची शक्यता। अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये यांच्याकडून अंदाज व्यक्त। नाशिकच्या येवल्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा रास्ता रोको। गेल्या काही दिवसांपासून येवल्यात वाढत असलेल्या मोकाट जनावरांचा हैदोस आणि नायलॉन मांजाचा वापर यामुळे शिवसैनिकांनी पुणे इंदोर महामार्ग रोखला। वाशिमच्या अनसीन गावातील नागरिकांचं शोले स्टाईल आंदोलन। प्रकल्प पूर्ण होऊनही दूषित पाणी प्यावं लागत असल्यानं ग्रामस्थ आक्रमक।
तात्काळ शुद्ध पाणी सुरू करण्यासह विविध मागण्यांसाठी केलं आंदोलन। गेल्या 11 महिन्यांपासून बंद असलेली जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी सुरू करावी या मागणीसाठी धुळ्यात कामगारांचं आंदोलन। सूतगिरणी सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचाही दिला इशारा। नागपूरमध्ये प्रतिबंधित जीवघेण्या नायलॉन मांजाची छुप्या मार्गाने तस्करी। पोलिसांकडून नायलॉन मांजाच्या 600 चक्री जप्त। अकोल्यातल्या चोहोट्टा बाजार इथं एका बारमध्ये मोबाईल चोरीची घटना। बारच्या काउंटरवरून चोरट्यानं आयफोन पळवल्याचं सीसीटीव्हीत कैद। वाशिममध्ये 1,15,00,000 रुपयांची रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपींना अटक। खासगी बाजार समितीच्या व्यापाऱ्याच्या विश्वासू नोकराला भर रस्त्यावर चोरांनी लुटलं होतं। बारामती तालुक्यातल्या जिरायती भागात विद्युत पंपाची चोरी करणाऱ्या टोळीला अटक। 6 आरोपींकडून 3,16,000चा मुद्देमाल जप्त। विद्युत पंप चोरीचे 17 गुन्हे उघड। नंदुरबार शहरातील अवैध कुंटणखान्यावर पोलिसांची धाड। बसस्टँड परिसरात चालणाऱ्या कुंटणखान्याच्या अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।